सन्माननीय जेटली साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सामील झाल्यामुळं निश्चितपणे मंठा परतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. त्याचा पक्षाला त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. पण मी हेही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, प्रांताध्यक्ष आणि या सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीने सांगतो, सन्माननीय जेटली साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना, प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य तो मान हा पक्षामध्ये राखला जाईल. प्रत्येकाला योग्य संधी दिली जाईल, ताकद दिली जाईल, या पद्धतीचा शब्द मी या निमित्तानं देतो. परंतु त्याच बरोबर परतूर विधानसभा मतदारसंघात, मंठा विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे धडाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, त्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षात राखला जाईल. मला आल्यानंतर मी थोडासा नाराज झालो. मी राजेश विटेकरला सांगितलेलं होतं की तू खासदार म्हणून इथं उभा होता, तुला कार्यकर्ते माहितीये, आणि त्याच्यामुळं जे जुने कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, जे सहकारी आहेत, त्यांना सगळ्यांना स्टेजवर खुर्च्या टाकून त्या ठिकाणी बसवा. परंतु काहींना थोडं थांबावं लागलं, त्यांना नाराज व्हावं लागलं, त्यांना थोडस ते कमीपणाचं वाटलं. पण त्या कार्यकर्त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की ही चूक आता झालेली आहे, पुन्हा ही चूक घडणार नाही. इतर पण ठिकाणी पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं तशा प्रकारची चूक घडून देणार नाही. त्या जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षामध्ये राखला जाईल. त्यामुळं नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा पक्षवाढीच्या करता एक दिलानी काम करण्याचं आव्हान मी या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं करतोय. आपली युती आहे, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे साहेब, ही युती आहे. मागे देखील तुम्हाला आठवत असेल आपली आघाडी होती. 99 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. इतर पण शेतकरी कामगार पक्ष किंवा काही मित्र पक्षांना आपण त्यावेळेस सामावून घ्यायचो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका तिथल्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर आपण सोडवायचो. नगरपालिका स्वतंत्र लढायची का युतीमध्ये लढवायची का आघाडीमध्ये लढवायची, जिल्हा परिषद तालुका पंचायत आघाडीमध्ये लढवायची का स्वतंत्र लढवायची का युतीमध्ये लढवायची. त्यामुळं कार्यकर्त्याला पण सर्वच पक्षाच्या संधी मिळाली पाहिजे. माझी आज विनंती आहे, अरविंदराव, तुम्ही आता इथली जबाबदारी घेतलेली आहे, अध्यक्ष म्हणून काम करताय, चंद्रकांत कारके कार्याध्यक्ष म्हणून काम करताय. मला सगळ्या माझ्या सहकार्यांना सांगायचं आहे की नवा जुना वाद न आणता आता कमी दिवस राहिलेले, सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, त्याचा निकाल लवकर लागावा म्हणून चांगल्यातले चांगले टॉपचे वकील आम्ही देतो. या फेब्रुवारी मध्ये 3 वर्ष माझ्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीला होणार आहे. महानगरपालिकेला किती 3 वर्ष, 3 वर्ष नवीन कार्यकर्त्यांना तिथं संधी मिळाली नाहीये. आज 9 वर्ष झाली निवडणूक होऊन. 2017 त्याच्यानंतर 2022 ला व्हायला पाहिजे होती, ते 2025 आलेलं आहे. 8 वर्ष तर पूर्ण झाली. फेब्रुवारी संपला की 9वं वर्ष सुरू. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की काही तरुण कार्यकर्ते पण पुढे आलेले, काही महिला भगिनी आलेले, ज्यांची जनमानसामध्ये चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे, त्यांना संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी या निमित्ताने केलं पाहिजे. आपण ते करू. तुम्हाला मी, आमचे तटकरे साहेब, आम्ही सगळेजण वर जरी काम करत असलो राज्याच्या पातळीवर, तरी देखील बराचसा अधिकार आम्ही जिल्ह्याला आणि तालुक्याला देणार आहे. फक्त अधिकार देत असताना कुणी कुणावर अन्याय करू नये.